समर्था घरी श्वानाची स्वारी असं आपण म्हणतो। येथे तर चक्क प्रामाणिक कुत्र्याचीच पूजा केली जाते। त्याचं एक मंदिर गावकऱ्यांनी बांधलंय। चला या मंदिराची माहिती घेण्यासाठी जाऊयात रत्नागिरीला। नमस्कार, मी रवींद्र कोकाटे। सध्या आपण आहोत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि याच रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये। आपण ऐकाल तर नवलच, या गावातली लोक कुत्र्याची पूजा करतात। वर्षातून एकदा 1 जानेवारीला इथं मोठा या मंदिरामध्ये उत्सव असतो। चला तर आपण बघूया ही अजब गजब अशी कथा आहे। या कथेचं नक्की इतिहास काय तो आपण जाणून घेऊया। गाव म्हटलं की त्याच्या वेगवेगळ्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती या आल्याच। अनेक गावांना त्यांचे ऐतिहासिक पौराणिक महत्त्व आहे। काही गावांच्या कथा तर काहींच्या दंतकथाही आहेत। असंच एक गाव आहे जिथं न चुकता दरवर्षी सगळे गावकरी एका कुत्र्याची पूजा करतात आणि त्यानं बजावलेल्या कर्तव्याचं स्मरण सुद्धा करतात। हे ऐकून धक्का बसेल, पण सत्य आहे। हे मंदिर कुठल्या देवदेवतांचं नाही वा कुठल्या साधू संतांची समाधी किंवा कुठल्या स्वातंत्र्य सैनिक आणि नेत्यांचं स्मारक नाही, तर हे मंदिर आहे एका प्रामाणिक कुत्र्याचं। चिपळूणहून गुहागरला जाताना चिखली गावातल्या रस्त्याच्या लगत बाल्या नावाच्या कुत्र्याचं मंदिर इथल्या ग्रामस्थांनी सामूहिकरित्या बांधलंय। त्यात बाल्याची चांदीची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। चांदिवडेवाडीतील ग्रामस्थ नियमितपणे या मंदिरातील मूर्तीची न चुकता पूजा देखील करतात। आमचे वडिलोपार्जित जे असणारे आमचे आजोबा पणजोबा ह्याने आम्हाला असं सांगितले की आपला हा जांगलदेव म्हणजेच एक बाला कुत्रा होता। तो असा कुत्रा गुन्हे होता की आमचे शेतकरी शेतात गेले किंवा गुरं चारा रानात गेले की त्यांचा सर्वांचा जो संरक्षण करायचा। संरक्षण म्हणजे एखादा रानटी प्राणी येत असेल तरी आमच्या गुरा राख्याने तो सावध करायचा। त्याच्यापासून मग आमचे सगळे लोक त्याच्यापासून सावध व्हायचे। असा तो गुन्हे होता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतका गुन्हे होता म्हणजे की त्याच्या गाडीत एखादी चिठ्ठी बांधली आणि एखाद्या दुकानात पाठवली तरी सुद्धा त्या दुकानात जायचा, त्या जिन्नस घेऊन घरी यायचा। परंतु दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे की जर शेतात आपले लोक कामाला गेले असते तर त्याच्या गळ्यात न्याहारी जरी बांधली तरी तो त्या शेतापर्यंत तो पोहोचवायचा आणि त्या लोकांना देऊन तो आपल्या परत घरी यायचा। इतका तो गुन्हे होता। वय झाल्यानंतर तो मरण पावला। त्याच्यानंतर आमच्या वाडीतल्या लोकांनी त्याला इथे दफन केलं आणि दफन केल्यानंतर आम्ही आमच्या लोकांनी ते जांगलदेव म्हणून एक मंदिर तयार केलं आणि तेव्हापासून जांगलदेव म्हणून नाव पडलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 1 जानेवारीला सत्यनारायणाची पूजा, संध्याकाळी कीर्तन, हरिपाठ, भजन आणि येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादीचं आयोजन करतो। काही वर्षांपूर्वी जेव्हा गावाच्या भोवती घनदाट जंगल होतं त्यावेळी बाल्या गावातल्या जनावरांसह इथल्या ग्रामस्थांचं जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करत असे, अशी माहिती इथले जाणकार सांगतात। रात्रीच्या वेळी संपूर्ण वाडी झोपली तरी बाल्या मात्र संपूर्ण गावात फिरून खडा पहारा देत असे। एवढंच नव्हे तर हा बाल्या गावातील अनेकांची कामं करत असे, अशी आठवण आजही गावकरी सांगतात। जांगलदेव म्हणजे जांगलदेवाचं हे नाव म्हणजे असं पडलं की जांगलदेव हा गुराख्यांचा राखणदार होता, त्याच्यामुळं त्याला एक जांगलदेव म्हणून असं नाव पडलं। त्याच्यानंतर बाला कुत्रा हा तो कुत्रा एक राखण चांगले गुरांचे हे करायचा, शेतामध्ये जायचा, त्यांची राखण करायचं, सगळं करायचं म्हणून हे अशी नाव पडली, एक बाला कुत्रा म्हणून नाव पडलं। असा तो हाकेला धावणारा, हे करणारा, सगळे मध्ये व्यवस्थित असं हे करणारा तो कुत्रा होता। त्याचे आम्ही आज जवळजवळ पिढ्यानपिढ्या आमचे आजोबा पणजोबापासून ते सगळं आजपर्यंत आम्ही इथं सगळं ते चालवतोय आणि एकदम हौशे मोलाने सगळं होतंय, ते काम एकदम पार पडतंय आणि असा तो हाकेला धावणारा आहे। आज जवळजवळ ह्या घंटा, ह्या सगळ्या नवसाच्या घंटा आहेत। आज कुठलीही मनोकामना त्याच्यासमोर मांडली तरी तो 100% पूर्ण करणार, असा हा जांगलदेव आणि बालाकुत्रा हा असा प्रसिद्ध असा देव आहे। एखाद्या प्राण्याचं मंदिर अथवा त्याचं स्मरण करण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत, मात्र चिखली गावातील ग्रामस्थांनी जपलेली ही परंपरा अनोखी आणि दुर्मिळ आहे। आजच्या विज्ञान युगात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ झालाय। 31च्या दिवशी एक जांगलदेव मंदिर आहे, इथे पूजेचा कार्यक्रम चालू करण्यासाठी सगळे सजावट करण्यासाठी येतात। पण इतर गावामध्ये बघाल किंवा शहरामध्ये
की लोक एन्जॉय करत असतात, पण आमची लोक एकमताने सगळे जांगलदेव मंदिरासाठी पूजेच्या कार्यक्रमाच्यात मग्न असतात. तसेच आमच्या या जांगलदेव बालाकुत्रा आहे त्याच्या पूजेसाठी सगळे लोक वाडीतील एकत्र येऊन भक्तिभावाने पूजा करतात. मात्र 60 ते 70 वर्षांपूर्वी एका कुत्र्यानं केलेल्या उपकाराची जाण ठेवत त्याला देवाचा दर्जा देऊन कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थांनी एक अनोखं उदाहरण लोकांसमोर ठेवलंय. जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी.